मुंबईतल्या 6 जागांसाठी उद्या मतदान. दक्षिण मुंबईत होणाऱ्या मतदानाकरता मुंबईत 2520 मतदान केंद्र. साहित्यांचं वाटप. उद्या नवी मुंबईतलं एपीएमसी मार्केट बंद राहणार. माथाडी कामगार आणि व्यापारी वर्गाला मतदान करता यावं यासाठी एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय. निवडणूक आयोगाकडून महिला मतदारांसाठी खास विशेष सखी बूथ. बूथवर फुलांची सजावट तर विशेष बूथवर सर्व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती. मतदानासाठी मुंबईत एसटीच्या 1161, बेस्टच्या 629 बसेस धावणार. कर्मचाऱ्यांची ने-आण. दिव्यांग मतदारांसाठी बेस्ट बस उपलब्ध. मुंबईतल्या शिवसेनेच्या वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली भेट. यंदा अल्पसंख्याक मतं महायुतीला मिळतील. शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. महाराष्ट्राच्या निवडणुकांचा रणसंग्राम संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे रिलॅक्स. आनंद दिघेंच्या समाधीस्थळाला दिली भेट. निवडणुकीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे रिलॅक्स मूडमध्ये. एकनाथ शिंदेंनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही 2019च्या आधी भाजपची ही भूमिका होती. संजय राऊत यांचा मोठा दावा. कुटुंब प्रमुख म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधीच भेदभाव केला नाही. अजित पवारांची ओरड निरर्थक. शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं. पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा कोणता अनुभव होता? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचा सवाल. 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य. 2004 पासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. प्रफुल्ल पटेलांचं ट्विट. 2004 मध्ये राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून येऊनही काँग्रेसने राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद नाकारल्याचा केला आरोप. 2004 मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता. छगन भुजबळांकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. शरद पवारांचं वक्तव्य. काँग्रेस पक्ष फुटला तेव्हा पवारांसोबत न जाता पक्षात राहिल्यास मुख्यमंत्रीपद देऊ असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र आपण पवारांसोबत राहणार असल्याचं सांगितलं. मंत्री छगन भुजबळांची माहिती. मुख्यमंत्रीपद आणि खासदारकीची अजिबात अपेक्षा नाही. ओबीसी आरक्षणावेळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नाशिकमधूनही खासदारकीसाठी माघार घेतली. त्यामुळे आता पक्ष देईल ती भूमिका पार पाडणार. छगन भुजबळांचं वक्तव्य. मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा प्रकरणी ठाकरे गटाच्या 5 कार्यकर्त्यांना 1 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसात संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल. राज्यात आणि देशात राजकीय तेढ निर्माण करण्याचं काम राऊत करतायत. शिंदे गटाचा राऊतांवर आरोप. भाजप नेते विनोद तावडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला. शिवतीर्थ निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट. उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर कापडी वस्तू घेऊन चाललेल्या कंटेनरला आग. सुदैवाने जीवितहानी नाही. चाकण शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळ गावात गॅस चोरी करताना भीषण स्फोट. गॅसच्या टँकरमधून एकामागोमाग एक स्फोट झाल्याची माहिती. स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचंही मोठं नुकसान. पुणे मेट्रोमधून 100 रुपयात दिवसभर प्रवास करता येणार. मेट्रो प्रशासनाच्या नव्या योजनेमुळे पुणेकरांना कमी पैशात मेट्रो प्रवासाचा आनंद लुटता येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.